कांद्याचे दर अतिशय घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असून त्यांच्या संतापाचा उद्रेक आज विंचूर इथं बघायला मिळाला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संभाजीनगर महामार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून कांद्याला केवळ 7 ते 10 रुपये प्रति किलो एवढेच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरं जावं लागत आहे। उत्पादन खर्च, वाहतूक व मजुरी याचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही। या संदर्भाने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तसेच कांदा उत्पादक शेतकरी महामार्गावर उतरले होते। कांद्याला हमी भाव द्या, शेतकरी विरोधी धोरणे बंद करा, शेतकऱ्यांच्या घामाचा मोल द्या अशा प्रकारच्या घोषणा शेतकऱ्यांना देऊन आपला संताप व्यक्त केला। प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा केली। काही वेळानंतर पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले। जर कांद्याच्या दरात सुधारणा झाली नाही आणि सरकारने ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला। आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। ऐन दिवाळीत कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा केल्याची परिस्थिती असून आता तरी शासन कांदा उत्पादकांना न्याय देईल का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। रवी जगताप, विशेष प्रतिनिधी, न्यूज पॉइंट मराठी। कांदा हा 5 महिन्यापासून जो विक्री होतो त्याचा दर हा 900 ते 1000 रुपये किंवा जास्तीत जास्त 1200 रुपये कांदा हा बाजारामध्ये विक्री होतोय। हे सर्व विक्री होत असताना कांद्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 1500 रुपये हा उत्पादन खर्च आहे कांद्याला आणि त्याची या ठिकाणी पडताळ पण बसत नाही। खरं तर 2 ते 2.5 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल हा कांदा उत्पादकांना दर मिळाला पाहिजे, तर कुठंतरी शेतकऱ्यांना त्याचे 2 रुपये मिळतात। हे सर्व करत असताना आज केंद्र व राज्य सरकारने नाफेड आणि एसीसीएफ या संस्थेमार्फत कांदा जो खरेदी केला आहे तो पण आज कुठंतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरा बी संपला, आज 5 महिनेही झाले तरी शेतकऱ्याचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला। या अनुषंगाने जो नाफेड आणि एसीसीएफचा कांदा आहे, जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नाफेड आणि एसीसीएफनी हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये। तसेच सोयाबीनचं सुद्धा मार्केट आज कुठंतरी 4 आणि 4.5 रुपये कुठंतरी मिळतं आहे आणि हे 4,000 रुपये मार्केट मिळत असताना केंद्र सरकारने खरं तर प्रति क्विंटल 7,000 रुपये हे सोयाबीनला हमी भावाचं मार्केट दिलं पाहिजे, तरच शेतकऱ्यांना कुठेतरी 2 रुपये मिळतील। आणि असे अनेक प्रश्न आहे। आज ऊसाचा प्रश्न असेल, ऊसाला सुद्धा एक रकमी FRP केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा साखर कारखान्याने कुठेतरी मोडा घातला आणि ती एक रकमी FRP पासून साखर कारखाने दूर जात आहे। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे ऊस उत्पादकांना एक रकमी FRP द्यावा आणि निश्चितच सर्व ऊस उत्पादकांना, कांदा उत्पादकांना, सोयाबीन उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारने न्याय द्यावा या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करतो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय।